खोपोली येथील शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या निर्गुण हत्येने संपूर्ण रायगड जिल्ह्याचे राजकीय वातावरण तापले असून या खळबळजनक घटनेचा अवघ्या 24 तासात उलगडा करत रायगड पोलीस दलाने 9 आरोपींना अटक केली आहे. मात्र या गुन्ह्याला मिळालेले राजकीय वळण आता अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास खोपोलीत घडलेल्या रक्तरंजित घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली. खोपोली पोलीस ठाण्यात काळोखे समर्थक, शिंदे गटाचे कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून 5 स्वतंत्र पोलीस पथके तयार करण्यात आली. रायगडचे पोलीस अधीक्षक अचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे हे स्वतः खोपोलीत दाखल होऊन तपासावर लक्ष ठेवून होते. अलिबाग, नागोठणे तसेच मुंबई चेंबूर परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी रवींद्र देवकर, त्यांची 2 मुले दर्शन देवकर, गणेश देवकर, पत्नी उर्मिला देवकर तसेच विशाल देशमुख, महेश धायदडक, सागर मोरे, सचिन खराडे आणि दिलीप पवार अशा एकूण 9 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये दिलीप पवार हा रवींद्र देवकरचा मेहुणा असल्याचे समोर आले. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागल्याने केवळ प्रत्यक्ष सहभागीच नव्हे तर पडद्यामागील सूत्रधारांपर्यंत पोहोचत खुनाचा उलगडा केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आलाय. दरम्यान या घटनेला राजकीय रंग चढत असतानाच कर्जत खालापूरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सातत्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे तसेच भरत भगत यांची नावे घेत थेट आरोप केले आहेत. FIR मध्ये नावे असूनही अद्याप अटक न झाल्याने संशय अधिक बळावत आहे. इतकंच नव्हे तर खासदार सुनील तटकरे यांचेही या प्रकरणात हात असल्याचा आरोप करत थोरवेंनी तटकरे यांना थेट रायगडचा डॉन अशी जाहीर टीका केली आहे. या आरोप प्रत्यारोपामुळे हे प्रकरण आता केवळ खोपोलीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. उर्वरित संशयितांवर पोलीस कारवाई कधी होते आणि या प्रकरणाचा तपास किती निष्पक्ष व ठोस पद्धतीने होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.